जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सचिन सुभाषणे जुचंद्र, पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज अतिशय विचारपूर्वक व सामाजिक बांधिलकी म्हणून हा विषय मांडत आहे. विषयाचे नाव आहे बुलेट ट्रेन प्रकल्प. मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच आहे की आता बुलेट ट्रेन प्रकल्प होणं किती महत्त्वाचं आहे. कारण आपल्या महाराष्ट्रातील अनेक मोठ्या कंपन्या गुजरात, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी शिफ्ट झाल्या आहेत. म्हणजे त्यांच्याच मालकांनी तेथे त्या नेऊन वसवल्या आहेत आणि तेथे काम करणारा व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातील कामगार आहे. तसेच इतर राज्यांचे सुद्धा कामगार तेथे काम करतात. पण आपण महाराष्ट्र राज्याचा विचार करू आणि महाराष्ट्र राज्याबद्दलच बोलू. तर जे कामगार महाराष्ट्रातून सुरत, अहमदाबाद येथे गेले आहेत त्यांना जलद प्रवास पाहिजे ना. अहो, ते दर सुट्टीच्या दिवशी अहमदाबादवरून आपल्या मुंबईतील घरी परिजनांना तसेच नातेवाईकांना भेटायला येऊ शकतात ना. हा विचार करा. बुलेट ट्रेनने हे घडवून आणता येत आहे. सर्वांनाच रोजगार मिळेल कारण कामगार वर्ग महाराष्ट्रात आहे व गुजरात, अहमदाबाद येथे स्थानिक वर्ग जो फक्त बिझनेसमध्ये म्हणजे धंदा जाणतो. मग काम करणारा कामगार माझ्या महाराष्ट्रातलाच आहे, बरोबर ना. आता मी जुचंद्र येथे राहतो म्हणजे नायगाव पूर्वबद्दल बोलू. बुलेट ट्रेन प्रकल्प आमच्या नायगाव पूर्व येथे येऊन ठेपला आहे. चंद्रपाडा, खोपरेपाडा येथून बुलेट ट्रेन जात आहे. हो, येथे सुद्धा माझ्या महाराष्ट्राचाच विचार केला आहे. येथे स्थायिक लोकांना काम मिळेल कारण बाहेरून मॅनपॉवर आणणं तितकंसं शक्य नाही. हा इतका मोठा प्रकल्प आहे की याला इतकी माणसं लागणार आहेत याचा विचार करून पहा. त्याचप्रमाणे कोणतंही काम उभं करण्यासाठी आधी खड्डा खणावा लागतो, हे प्रथम लक्षात घ्या. त्यामुळे जे मोठमोठाले ड्रिल आणणार त्याची माती वाहून नेण्यासाठी ट्रक, बुलडोजर, JCB धारकांना काम मिळेल म्हणजेच माझ्या स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होईल. त्यामुळे आता जे बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध करीत आहेत ते नक्कीच कमी डोक्याचे आहेत. त्याचप्रमाणे बुलेट ट्रेन हा प्रकल्प इंजिनियर आर्किटेक्ट यांनी फॉरेस्टमधून घेतला आहे म्हणजे तेथे गाव आहे, तेथे त्यांना त्रास नाही. आणि त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचं म्हणजे ज्याची जागा फॉरेस्टमध्ये आहे आणि तेथून हा प्रकल्प नेला आहे तेथील लोकांना प्रकल्पासाठी 14 लाख रुपये देऊन ते घर तोडत आहेत. मग मला सांगा, बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कौतुक कराल तेवढे थोडेच आहे ना. अहो, फॉरेस्ट खात्यात घर बांधणं हा सुद्धा मोठा गुन्हा आहे. तरी पण बिचारे बुलेट ट्रेनवाले तुम्हाला 14 लाख रुपये देत आहेत आणि कोणताही दंड सुद्धा आकारत नाहीत. त्याचप्रमाणे तेथे जी झाडे ती पूर्वीपासून आहेत, मग चिंच, आंबा, नारळ इत्यादी त्यासाठी 15,000 रुपये फॉरेस्टला तोडण्यासाठी सुद्धा देत आहेत. मग मला सांगा, जर बुलेट ट्रेन प्रकल्प इतका चांगला प्रकल्प आहे तर मग कोणी माथेफिरूच त्याला विरोध करेल. आणि प्रामुख्याने जर तुम्ही रेल्वे कर्मचारी असाल, रेल्वेची पेन्शन घेत असाल तर तुम्ही हे जाणलं पाहिजे. विरोध कोणीच करू नका, कारण तुम्ही जर विरोध केला तर तुम्हाला MSFचे जवान तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. तर वेड्यांचं हॉस्पिटल तुमच्यासाठी सदैव खुले आहे, हे लक्षात घ्या. जे होत आहे ते विकासासाठी होत आहे याचा विचार करा. त्याचप्रमाणे बुलेट ट्रेन प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा. माझंही घर बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये जात आहे आणि हा व्हिडिओ मी काढत आहे. जय महाराष्ट्र. सदरक्षणाय खलनिग्रहणाय सत्यमेव जयते. जय हिंद, जय महाराष्ट्र राज्य. धन्यवाद. आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.